नमस्कार. आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत जे दिसायला अगदी लहानसं आहे, पण त्याचे फायदे प्रचंड आहेत. चला तर मग या जांभळ्या रंगाच्या खजिन्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. कधी विचार केलाय की रोज फक्त 5 जांभळ खाऊन आपल्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घडू शकतो? हो, फक्त 5. हा दावा कितपत खरा आहे चला आज बघूया. पण थांबा, याला फक्त एक साधं फळ समजण्याची चूक करू नका. काही जण याला जांभळं अमृत म्हणतात, तर काही संजीवनी. आता एवढं मोठं नाव दिलंय म्हणजे यामागे काहीतरी जबरदस्त कारण असणारच, बरोबर? चला तर मग उलगडूया याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं रहस्य. जांभळाचा जो सर्वात प्रसिद्ध गुणधर्म आहे ना, तो म्हणजे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याची त्याची अफाट शक्ती. हो, अगदी बरोबर ऐकलं. जांभूळ आपल्या शरीरात जणू काही एका नैसर्गिक इन्सुलिनसारखं काम करतं. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे फळ म्हणजे देवाने दिलेलं एक वरदानच आहे. पण हे नक्की काम करतं तरी कसं? तर या सगळ्या जादूमागे जे विज्ञान आहे ना, त्याचं नाव आहे जंबुलिन. हा जांभळामध्ये सापडणारा एक खास ॲक्टिव्ह घटक आहे. याचं मुख्य काम काय? तर शरीरातल्या स्टार्चचं साखरेत रूपांतर होण्याची जी प्रक्रिया असते तिला हळू करणं, तिला कंट्रोल करणं. हे काम कसं करतं हे समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत. समजा आपण जेवलो, आपल्या जेवणातला स्टार्च शरीरात जातो, मग जंबोलिन आपलं काम सुरू करतं. ते या स्टार्चला साखरेत बदलण्यापासून थांबवतं. आणि याचा परिणाम काय होतो? तर रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही, ती स्थिर राहते. कमाल आहे ना? आणि गंमत तर पुढेच आहे. फक्त फळच नाही, तर जांभळाच्या बियासुद्धा तितक्याच गुणकारी आहेत. खरं तर अनेक जण मधुमेहावर कंट्रोल ठेवण्यासाठी जांभळाच्या बियांची पावडर वापरतात. हा एक पारंपरिक आणि अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. बरं, साखरेवर नियंत्रण तर झालंच, पण जांभळाचे करिश्मे इथेच थांबत नाहीत. हे फळ आपल्या रक्ताची क्वालिटी सुधारतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या सौंदर्यावर दिसतो. आणि यामागे आहे एक पॉवर पॅक टीम, एक शक्तिशाली त्रिकूट. पहिलं भरपूर प्रमाणात लोह, दुसरं व्हिटॅमिन सी आणि तिसरं अँटीऑक्सिडंट्स. हे तिघं मिळून जांभळाला रक्त आणि त्वचेसाठी एक खरंखुरं सुपर फूड बनवतात. आपल्या शरीरात जेव्हा लोहाची कमतरता होते म्हणजे ॲनेमिया, तेव्हा कसा थकवा येतो, चेहरा निस्तेज दिसतो, बरोबर? इथेच जांभूळ मदतीला धावून येतं. त्यातलं लोह आणि त्याला साथ देणारा व्हिटॅमिन सी हे दोघे मिळून हिमोग्लोबिनची पातळी वाढवतात. आणि मग काय, शरीरात एक नवी ऊर्जा येते, नवा उत्साह येतो. आणि त्वचेचं काय? आठवतंय, आपण अँटीऑक्सिडंट्सबद्दल बोललो होतो. तर तेजस्वी आणि निरोगी त्वचेचं रहस्य ते ह्याच अँटीऑक्सिडंट्समध्ये दडलेलं आहे. चला आता वळूया तिसऱ्या महत्त्वाच्या फायद्याकडे. जांभूळ आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी एका बॉडीगार्डसारखं काम करतं. ज्यांना सतत पोटाच्या तक्रारी असतात त्यांच्यासाठी तर जांभूळ एक वरदानच आहे. ते आपली संपूर्ण पचनक्रिया सुधारतं. इतकंच नाही तर डायरिया किंवा अतिसारासारख्या समस्यांवरही ते खूप प्रभावी ठरतं. आणि पुन्हा एकदा हिरो ठरतात अँटीऑक्सिडंट्स. हेच अँटीऑक्सिडंट्स आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी मजबूत करतात. त्यामुळे आपलं शरीर वेगवेगळ्या इन्फेक्शन्सपासून सुरक्षित राहतं. म्हणजे बघा, सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही गोष्टींची काळजी एकाच फळात. पण थांबा, 1 मिनिट. एवढे सगळे फायदे ऐकून आपण खुश तर झालो, पण एक मोठी चूक आहे. एक अशी चूक जी अनेक जण करतात. आता आपण या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. जांभूळ खाताना अशी कोणती एक चूक आहे जी टाळायलाच हवी, नाहीतर फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं? आश्चर्य वाटेल, पण असं म्हणतात की जवळजवळ 99% लोकांना ही गोष्ट माहीत नसते किंवा ते याकडे दुर्लक्ष करतात. आपण त्या 99%मध्ये तर नाही ना? तर मग ती चूक कोणती आहे? नीट लक्षात ठेवा, जांभूळ नेहमी जेवणानंतरच खावं, रिकाम्या पोटी कधीच नाही. आणि दुसरी गोष्ट, जांभूळ खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिण्याची घाई करू नका. या दोन्ही गोष्टी का महत्त्वाच्या आहेत तेही समजून घेऊया. यामागचं कारण अगदी सरळ आणि सोपं आहे. जांभूळ चवीला आंबट-गोड असतं, म्हणजे त्यात नैसर्गिक ॲसिड असतं. जर ते रिकाम्या पोटी खाल्लं तर पोटात ॲसिडिटी वाढू शकते, जळजळ किंवा पोटदुखी होऊ शकतं. म्हणूनच जेवणानंतर खाल्लेलं केव्हाही चांगलं, कारण तेव्हा हा धोका टळतो. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच. जांभूळ हे फक्त एक फळ आहे की निसर्गाने दिलेली एक छोटीशी चालती बोलती फार्मसी? यावर विचार नक्की करा.